नांदेडातील उमरीमध्ये हरभरा पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव तर वातावरणातील बदलामुळे हरभऱ्याची झाडं पिवळी पडली। या संकटामुळे शेतकरी अडचणीत सापडल्याचं चित्र। वर्धा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांना अनुदानाची मागणी तर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे या संदर्भात शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांना निवेदन। वीज बिल आणि अन्य भौतिक सुविधांसाठी शाळांकडे अनुदान नसल्यामुळे अडचणी। वर्ध्यातील मत्स्य व्यवसाय वृद्धीसाठी मार्गदर्शन कार्यशाळा सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय आणि जलजीविका पुणे यांचा संयुक्त उपक्रम तर या कार्यशाळेमध्ये मत्स्य व्यावसायिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती। नांदेडमध्ये बीएसयूपीचं कॉम्प्लेक्स धुळखात महापालिकेचं लाखोंचं यामुळे नुकसान तर महापालिकेचं उत्पन्न वाढावं आणि रोजगार मिळावा या उद्देशाने कॉम्प्लेक्सची निर्मिती मात्र त्याचा उपयोगच नाही। सिंधुदुर्गमध्ये पर्यटन महोत्सवाला सुरुवात। महोत्सवामध्ये मोठ्या संख्येने पर्यटक सहभागी। स्थानिक रोजगाराला सुद्धा यामुळे मिळाली चालना। वर्ध्यामध्ये मत्स्य व्यवसाय वृद्धीसाठी मार्गदर्शन कार्यशाळा सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय आणि जलजीविका पुणे यांचा संयुक्त उपक्रम। कार्यशाळेमध्ये लाभार्थी आणि मत्स्य व्यावसायिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती।